अन्नपूर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, तसंच उद्यापासून पाणी घेणं बंद करणार असा टोकाचा निर्णय मनोज जरांगेंनी घेतलाय। कडक आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। पाहूयात। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, 2 दिवस पाणी घेतलं आणि आता पाणीही घेणं बंद करणार अशी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे। अद्याप कोणताही तोडगा न निघाल्यामुळे जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय। उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलं, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार। सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये, त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे। त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे। काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, हे शब्द आहे माझा। दरम्यान जरांगेंच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहत असून कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। आता जे काही श्री मनोज जरांगे पाटील मागण्या करता आहेत, मला असं वाटतं की त्याच्याकडे आम्ही सकारात्मकतेने बघतो, कुठे नकारात्मकता नाही आहे। पण कुठली मागणी मान्य करायची तर ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे आणि म्हणून आम्ही चर्चा करतो। आमचे विखे पाटलांच्या नेतृत्वात सब कमिटीमध्ये सगळ्या गोष्टींची चर्चा चाललेली आहे। एजींसोबत कन्सल्ट करतायत, कायदेशीर सल्लागारांसोबत कन्सल्ट करतायत, जे काही कोर्टाचे निर्णय आहेत ते त्याची पडताळणी चालली आहे, त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला रोहित पवारांकडून रसद पुरवल्याचा गंभीर आरोप नितेश राणेंनी केलाय। तर शहानिशा न करता आंदोलनावरून आरोप करणं चुकीचं असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। जे काही पेट्रोल जे काही गाड्या येतात त्यांचे पेट्रोल पंपवर सोय असेल किंवा तो जो काही रूट यात्रेचा होता त्याच्यावर जे विविध जे लग्नाचे लॉन होते त्याचे सगळे रसद रोहित पवारच्या लोकांनी दिलेले आहेत, पुरवलेले आहेत। त्याची माणसं आहेत ती सगळी तिथे बसलेली रोहित पवाराची, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे हो की नाही। नाही बोलला असेल तर मी पुरावे देतो, मला हरकत नाही। जर आरोप करत असतील तर त्यानुसार त्याची शहानिशा करा। आंदोलन जे आहे हे लोक आंदोलन आहे, ते कोणा एकाच्या मेहरबानीच्या अनुषंगाने नाही, त्याच्यामध्ये अनेक लोक सहभागी होत असतील। मात्र अशा प्रकारचा राजकीय आरोप करणे हे पूर्णतः चुकीचे आहे। या आंदोलनाला आपण डिवचत आहात। आंदोलकांच्या विरोधातली एक भूमिका सरकारने घेतलेली असताना या प्रकारचे वक्तव्य म्हणजे सरकार हे आरक्षण सामाजिक न्यायाच्या आणि सामाजिक अंगाच्या ऐवजी हा राजकीय स्वरूपामध्ये या आंदोलनाला घेऊन जात आहेत, ते पूर्णतः चुकीचे आहे। एका ठिकाणी मनोज जरांगेंची ओबीसी मधून मराठा आरक्षणाची मागणी आहे, तर यावरून सत्ताधारी आमदारांकडून विरोधकांचं यावर काय म्हणणं आहे असा सवाल करण्यात आलाय। पवार साहेबांनी येऊन सांगावं ओबीसीतनं आरक्षण द्यायला काय हरकत नाही, उद्धव ठाकरे साहेबांनी येऊन सांगावं किंवा त्या ठिकाणी काँग्रेसने सांगावं, म्हणजे हे काहीच बोलत नाहीत। कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्यावं ही सगळ्यांची भूमिका असताना फक्त एकाच व्यक्तीला का टार्गेट, एकाच नेत्याला का टार्गेट, मला वाटतं हे फक्त चुकीचं आहे। सरकार म्हणून मागा, सरकार त्या ठिकाणी सकारात्मक आहे, परंतु याच्या मागे कुणाला राजकारण करण्याची संधी देऊ नका। आम्ही सारे विविध पक्षाचे जरी असलो तरी मराठा समाजांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत। विरोधी पक्ष याचे नेते जाऊन त्यांना भेटतात, आनंद आहे, भेटलं पाहिजे सगळ्यांनी। पण मला एवढंच त्यांना म्हणायचं आहे की त्यांना जाऊन नुसतं भेटता काय, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा ना। जे जात आहेत म्हणजे शरद पवारांच्या गटाची लोक जात आहेत, उद्धव ठाकरेंच्या गटांची लोक जात आहेत, काँग्रेसवाले जात आहेत, जे कोणी विरोधी पक्षात आहेत, नाही सगळेच ना। म्हणजे मी काय म्हणते, विरोधी पक्ष आता महत्त्वाची त्यांची भूमिका आहे ना। आम्हाला जे म्हणायचं आहे ते आम्ही म्हटलंय आणि आता जे सगळेजण जात आहेत नक्की जा, पण जाताना तुम्ही स्टेजवरनं तुमची भूमिका स्पष्ट करा ना। नाही नक्कीच ना, जर ते शक्य असतं तर एवढे दिवस कशाला सरकार त्या ठिकाणी दिवस घेतले असते, जरांगेंना बोलावलं असतं, बैठक घेऊन जाहीर करून टाकलं असतं। जी गोष्ट सरकारच्या अखत्यारीत देण्यासारखी आहे अशी एकही गोष्ट सरकार चालढकल करणार नाही, मराठा समाजासाठी देईल आणि या सरकारच्या भावना संवेदना मराठा समाजाप्रती सकारात्मकच आहेत। एका ठिकाणी मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून बोललं जात आहे, तर दुसरीकडे जरांगे आरक्षणासाठी बेमुदत उपोषणावर ठाम आहेत। आता पाणी देखील घेणार नसल्याचा टोकाचा निर्णय जरांगेंनी घेतलाय, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची
ही धग आता आणखी वाढणार की सरकार तोडगा काढून या आंदोलनाला थांबवणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.